SBN मराठी वृत्तवाहिनीची बातमी ठरली खरी. महापौरपदी धीरज सूर्यवंशी नावावर पालकमंत्र्यांनी केलं शिक्कामोर्तब. सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युती महापौर आणि उपमहापौर उमेदवारांच्या नावाची घोषणा निवडणूक बिनविरोध करण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं काँग्रेसला आवाहन. सांगली महापालिकेमध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सत्ता स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. तसेच महापौर आणि उपमहापौर पदांच्या नावाची देखील चंद्रकांत पाटलांकडून घोषणा करण्यात आली आहे. भाजपाकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक ज्या पद्धतीनं अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध झाली, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये महायुतीचे सगळेच पक्ष आता एकत्र आले आणि त्यामुळे 39 भारतीय जनता पार्टी, 16 राष्ट्रवादी अजितदादा गट, 2 शिवसेना असं आता मी म्हणतो. याचं कारण ते आलेलेही माझे मित्र आहेत आणि शिवसेनेचे एकनाथजींसहित सगळे माझे मित्र आहेत. त्यांना फक्त काय द्यायचं, कोणत्या अटीवर ते येणार हे होईल, पण ते 2 आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी याचे आलेले 3ही त्यांना सामावून घेताना काय त्यांना रिजनेबल योग्य देता येईल असा विचार जर करून सगळ्यांना आम्ही कवयेत घेतलं तर ही संख्या 60पर्यंत जाते 78 पैकी. त्यातलं 39 अधिक 16 हे क्लिअर झाले. 55ला आता काही महापौर BJP आणि उपमहापौर अजितदादांची राष्ट्रवादी ठरलं. मला दुःख आहे की आदल्या दिवशी जाण्यापूर्वी याच विषयावर आम्ही मंत्रालयात भेटलो. सगळं एकमत झालं. त्यांनी लगेच त्यांच्या जगदाळ्यांना फोन केला. मेहबुद्दीन बागवान गटनेता तिथेच होते, त्यांना आत बोलवून सांगितलं आणि त्यामुळे दादांनी जे म्हटलं, दादांचं जे म्हणणं मी मान्य केलं. ते आज सकाळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर बसून खुंटा हलवून बळकट करून घेणं म्हणण्याचं केलं आणि सगळे आता एक दिलाने उमेदवारी अर्ज भरायला चालले आहेत. महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीने धीरज सूर्यवंशीचं नाव नक्की केलं आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने गजानन मगदूमचं नाव नक्की केलं. 10 तारखेला निवडणूक आहे. मी आपल्या माध्यमातून काँग्रेस आयला आवाहन करतो की अजितदादा जाण्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जसं महापौर उपमहापौर दोन्ही बिनविरोध आले, निवडणूक झाली नाही, आपण इथेही असं करूया असं आवाहन करतो. आणि विशाल पाटील म्हणतील किंवा TV माध्यमातून का अपील करतो तर गाडीत बसल्यानंतर त्यांना फोनही करतो की आपण ह्यालाही बिनविरोध केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.